नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 10 मार्च 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी 3 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभाव मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तूर बाजारभाव संबंधी महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो. राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आज जवळपास 70 ते 110 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झालेली आहे. सर्वाधिक आवकेचा जर विचार केला तर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभाव हे जवळपास स्थिर असताना या ठिकाणची आवक आलेली होती जवळपास 520 क्विंटलची. त्याचबरोबर राज्यातील अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्या तालुक्यात तुरीचे काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो कारंजा, या ठिकाणी दुपारपर्यंत तुरीची आवक होती जवळपास 2500 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,635 तर जास्तीत जास्त दर 7,980. त्यानंतर हिंगोली तूर जर 330 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,745 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत निघालेले आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूर लाल, आवक या ठिकाणी 1891 क्विंटलपर्यंत होती. कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,900 तर जास्तीत जास्त दर 7,999 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल, 1110 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,095 तर जास्तीत जास्त दर 8,205 रुपये. त्यानंतर बाजार समिती अमरावती जबरदस्त 5,368 क्विंटलपर्यंत लाल तुरीची आवक मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे आणि जवळपास तूर बाजारभावामध्ये या ठिकाणी आजच्या बाजार सत्रामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे 7,900 रुपये, कमीत कमी दर 7,625 तर जास्तीत जास्त दर 8,210 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून 50 क्विंटल लाल तुरीची आवक धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती होती आणि कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणचे निघालेले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल, आवक आलेली होती जवळपास 410 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,490 तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका, आवक या ठिकाणी 109 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,345 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,540 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला, जबरदस्त 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्चांकी बाजारभाव या ठिकाणचे निघालेले असून कमीत कमी दर होते 7,200 तर सर्वसाधारण दर 7,400. आवक आलेली होती या ठिकाणी 810 क्विंटलची. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो मेहकर, आवक 190 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,845. त्यानंतर नांदगाव 50 क्विंटल आवक, कमीत कमी दर 4,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,050 तर जास्तीत जास्त दर 7,250. त्यानंतर अंबेजोगाई तूर लाल 8 क्विंटल आवक, कमीत कमी दर 6,800, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत निघालेले असून जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर उमरखेड डांगी 60 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर निघाले या ठिकाणी 6,300, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो फक्त 6,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तूर बाजारभाव या ठिकाणी निघाले असून तूर बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव उमरखेड डांगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बघायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पुलगाव जिल्हा वर्धा, 125 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,785. त्यानंतर आष्टी जिल्हा वर्धा, 225 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,555 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू 1,800 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती मित्रांनो दुपारपर्यंत, कमीत कमी दर होते 7,250 रुपये, सर्वसाधारण दर 7,450 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर, आवक आलेली होती या ठिकाणी 556 क्विंटलची, कमीत कमी दर 6,501 रुपये, सर्वसाधारण दर 7,050 तर जास्तीत जास्त दर 7,501 रुपये. त्यानंतर सटाणा 11 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 3,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,750 तर जास्तीत जास्त दर 7,050. त्यानंतर बाजार समिती बीड 16 क्विंटल पांढरी तुरीची आवक, कमीत कमी दर 5,500, सर्वसाधारण दर 7,344 तर जास्तीत जास्त दर 7,660. त्यानंतर शेवगाव तूर पांढरी 75 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,340 तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर, 22 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,750 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर
हे होते मित्रांनो दुपारी 3 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो, काही केल्या राज्यातील तूर बाजारभाव हे 8,000च्या पुढे जाताना काही दिसत नसताना राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये एक हलकीशी दरवाढ मित्रांनो 70 ते 110 रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यातील तूर बाजारभावामध्ये आज थोडीफार वाढ बघायला मिळालेली आहे. उर्वरित राज्यातील बाजारभाव हे सर्वसाधारण 7,400 ते 7,900 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळत आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीचे बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.